श्रावण महिना सुरू व्हायला फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वांना उपवास असतो. तर मग सर्वांना उपवास असतो तर तुम्हाला अशी गोड अशी घरच्या घरी रेसिपी क्रीमी अशी आईस्क्रीमलाही लाजवेल अशी उपवासाची रेसिपी बनवायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे ना, तर 3च साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. तर आपल्याला मार्केटमधनं फ्रेश असे जे रताळी म्हणजे स्वीट पोटॅटो मिळतात ना, तर ते घेऊन यायचे आहेत. स्वच्छ धुवायचे, तर माती काढायची आणि उकडायला ठेवायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे उकळून घ्यायचे. कुकरला लावले तर 2च शिट्ट्या काढायच्या. पातेल्यात लावले तर स्मूथ म्हणजे मऊसूद असे शिजवून घ्यायचे. ते एकदम छान असे मऊ शिजले की नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. बघू शकता एकदम स्मूथ असे शिजलेले आहेत आपले स्वीट पोटॅटो. साल जे आहे ना त्याची हलक्या हाताने निघून जाते छान असे शिजल्यानंतर. स्वीट पोटॅटो शिजण्यासाठी जास्त काळ लागत पण नाही आहे. मस्त असे स्वीट पोटॅटो शिजून निघालेले आहेत. वरची साल काढायची आहे छान अशी. तुम्हाला जर 4 व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर पाव किलो स्वीट पोटॅटो तुम्ही घेऊ शकता. 2 व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर त्यातले अर्धे स्वीट पोटॅटो तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 1.5 ग्लास दूध जे आहे ना तर मंद आचेवर गॅसवर उकळायला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण जी उकडून घेतलेली स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी आहेत त्याची साल काढून घ्यायची. तिकडे दुधाला उकळी आली की आपण जे साल काढलेले स्वीट पोटॅटो आहेत ना तर ते त्याच्यामध्ये स्मॅश करून हाताच्या सहाय्याने थोडेसे प्रेस करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्व जेवढी तुम्हाला खीर बनवायची तेवढ्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. मस्त अशी 1.5 ग्लासमध्ये मी 4 ते 5 स्वीट पोटॅटो टाकायला लागलेले आहे. स्वीट पोटॅटो त्याच्यामध्ये छान असे टाकल्यानंतर आपल्याला वरतून त्याला काय करायचं, स्मॅश करायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करायचं आहे. तुम्ही जो पण चमचा याच्यामध्ये वापरणार आहात ना त्याच्या सहाय्याने तुम्हाला स्मॅश करून घ्यायचं आहे. छान असं स्मॅश करायचं आणि मस्त असे दुधामध्ये स्वीट पोटॅटो जे आहेत ना ते उकडून घ्यायचे आहेत. आपल्याला याची खीर बनायची. क्रीमी अशी खीर बनण्यासाठी आपल्याला याचे चांगले स्मॅश झाले पाहिजे स्वीट पोटॅटो. बघू शकता बऱ्यापैकी स्मॅश होत आलेले आहेत. तर चटचट असे शिजत आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. जितकं चांगलं तुम्ही स्मॅश कराल ना त्याची चव आणखीन तितकी वाढत राहते. तर मस्त असे स्मॅश करून घ्यायचं. छान असं चटचट असे शिजवून घ्यायचे. बघू शकता बऱ्यापैकी आपली खीर जी आहे ना तर ती आता निम्म्यावर शिजत आलेली आहे. तर चटचट असे शिजवत आपल्याला मध्ये मध्ये चमचा देत राहायचा आहे. अशा प्रकारे शिजून जे आहे ना तर खीरचा रंग बदलतो आणि चटचट करायला लागते. मस्त असे स्मॅश झाल्याच्या नंतर खीर जी आहे ना तर त्याची खमंग असा वास पण सुटतो. त्यानंतर आपल्या पुढच्या स्टेजला काय करायचं ना, स्वीटनेससाठी आपल्याला इथं साखर किंवा गूळ वापरायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी इथं साखर वापरणार आहे. अशा प्रकारे खीर जी आहे ना तर शिजून निघालेली आहे. तर इथं मी 1 कप साखर वापरणार आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळ पण वापरू शकता, गूळ पावडर पण वापरू शकता. तर मी इथे 1 कप साखर वापरलेली आहे. साखर वापरल्यानंतर मस्त असं छान मिक्स करायचं. साखरेचं आणखी थोडं पाणी सुटतं आणि जे राहिलेले थोडंसं मोठे मोठे पीस असतात ना स्वीट पोटॅटोचे ते पण याच्यामध्ये विरघळून जातात. मस्त असं छान चमच्याच्या सहाय्याने हटवायचं आणि खीर जी आहे ना तर ती आता आपली बनून तयार होते. मस्तपैकी स्वीट पोटॅटोची खीर जी आहे ना तर ती आता आपली बनून तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा तूप घालू शकता. साजूक तूप घातलं तर आणखी चव वाढते. आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नका घालू. मग आता आपल्याला मस्त खीर बनवून तयार झालेली आहे. वरतून तुम्ही ड्रायफ्रूटचे गार्निशिंग करू शकता आणि एन्जॉय करा. गरमागरम खीर खायला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वांनाच आवडते. नक्की बनवून पहा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.